गुड मॉर्निंग स्टुडंट. SY BCom 2019 पॅटर्न सेमिस्टर 4 सब्जेक्ट कॉर्पोरेट अकाउंटिंग पेपर सेकंड टॉपिक होल्डिंग कंपनी अकाउंट. होल्डिंग कंपनी अकाउंटचा आज आपण चौथा प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन पाहतोय. फर्स्ट प्रॉब्लेम समजावून घ्या. फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ हिम्मत लिमिटेड अँड संजय लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2020. बॅलन्स शीटची जी लायबिलिटी साइड आहे तिथे कॅपिटल दिलेला आहे शेअर ऑफ ₹110 इच. हिम्मतचं कॅपिटल आहे 1,80,000 आणि संजयचं कॅपिटल आहे 1,00,000 रुपये. 10 रुपयाचं एक शेअर आहे म्हणजे संजयच्या शेअर्सची संख्या जी आहे ती 10 ने भाग देऊन 1,00,000ला 10,000 ही शेअर्सची संख्या आहे. मग त्यापैकी किती शेअर्स टेक ओव्हर झालेले आहेत त्यानुसार आपल्याला आपलं फर्स्ट कॅल्क्युलेशन करायचं आहे. इकडे ऍसेट साइडला इन्व्हेस्टमेंट कंसामध्ये दिलेले 8,000 शेअर्स ऑफ यस लिमिटेड. यस लिमिटेड म्हणजे संजय लिमिटेड. तर 8,000 शेअर्स टेक ओव्हर झालेले आहेत. 10,000 पैकी हिम्मत लिमिटेडने 8,000 शेअर्स टेक ओव्हर केलेले आहेत. त्यानंतर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्यानंतर जनरल रिझर्व आहे का हे आपण चेक करतो. जनरल रिझर्व नाहीये परंतु प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स आहे. तर तो कुणाच्या कॉलमला आहे? हिम्मतच्या म्हणजे होल्डिंग कंपनीच्या कॉलमला आहे. संजयच्या कॉलमला नाहीये. आपण 1 ते 4 कॅल्क्युलेशन म्हणजे होल्डिंग कंपनीचा मायनॉरिटी कंपनी मधला शेअर, त्यानंतर कॅपिटल प्रॉफिट, रेव्हेन्यू प्रॉफिट आणि मायनॉरिटी इंटरेस्ट या सर्व कॅल्क्युलेशन साठी जी मायनॉरिटी कंपनी आहे तिच्याच अमाऊंट आपण पाहत असतो. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा लायबिलिटी साइडला बॅलन्स नाहीये म्हणजे प्रॉफिट नाहीये, परंतु ऍसेट साइडला मात्र बॅलन्स आहे. ऍसेट साइडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 25,000 रुपये आहे आणि ज्यावेळी ऍसेट साइडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असतो तर तो लॉस असतो. आणि बॅलन्स शीट आपण वर्षाच्या शेवटी तयार करतो. मग शेवटी तयार करतो म्हणजे हा वर्षभरामध्ये झालेला लॉस आहे 25,000 रुपये. वर्षाच्या शेवटपर्यंतचा लॉस आहे 25,000 रुपये. बाकीच्या लायबिलिटीज आणि ऍसेट्स नेहमीप्रमाणे दिलेले आहेत. ऍडजस्टमेंट पाहूया. डेटर्स इन्क्लूड ₹15,000 ड्यू फ्रॉम संजय लिमिटेड म्हणजे 15,000 रुपयाचं इंटर कंपनी ओइंग्स आहे. डेटर्स मधून आपण 15,000 लेस करणार आणि सेम क्रेडिटर्स मधून पण 15,000 लेस करणार आहोत. त्यानंतर सेकंड ऍडजस्टमेंट महत्वाची आहे. हिम्मत लिमिटेड अक्वायर शेअर्स ऑफ संजय लिमिटेड ॲज ऑन 1 एप्रिल 2019 म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला शेअर्स अक्वायर केले आहेत. वेन संजय लिमिटेड हॅड डेबिट बॅलन्स ऑफ ₹40,000 इन इट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर त्यावेळी संजय लिमिटेडच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये डेबिट बॅलन्स होता 40,000चा म्हणजे लॉस होता. वर्षाच्या सुरुवातीला लॉस आहे 40,000 रुपये, वर्षाच्या शेवटी पण लॉस आहे 25,000. पण लॉस कमी झालेला आहे. 40,000वरून लॉस किती झालेला आहे तर 25,000 झालेला आहे. याचा अर्थ वर्षभरामध्ये प्रॉफिट झालेला असणार. त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीचा जो लॉस होता 40,000 रुपये तो शेवटी किती झालाय 25,000. मग दोन्हीमधला जो डिफरन्स आहे 40,000 आणि 25,000तला म्हणजे 15,000 रुपये तो वर्षभरातला प्रॉफिट आहे. थोडक्यात रेव्हेन्यू प्रॉफिट किती असणार आहे तर 15,000. आपल्याला सांगितलंय प्रिपेअर कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट ऑन 31 मार्च 2020. मग आपण एक एक वर्किंग नोट घेऊया. फर्स्ट वर्किंग नोट घ्या. हिम्मत लिमिटेडचा शेअर संजय लिमिटेड मधला. कॅल्क्युलेशन ऑफ हिम्मत लिमिटेड शेअर इन संजय लिमिटेड. फर्स्ट कॅल्क्युलेशन करतोय आपण हिम्मत लिमिटेडचा संजय लिमिटेड मधला शेअर. सुरुवातीला किती शेअर्स घेतले ते एक लाईन लिहून टाका. हिम्मत लिमिटेड अक्वायर 8,000 शेअर्स ऑफ संजय लिमिटेड ऑन 1 एप्रिल 2019. हे कुठून घेतलं आपण तर बॅलन्स शीटला ऍसेट साइडला इन्व्हेस्टमेंटच्या समोर कंसामध्ये दिलेलं होतं 8,000 शेअर्स टेक ओव्हर केलेले आहे एस लिमिटेडचे, त्यावरून घेतले आपण. मग फर्स्ट कॅल्क्युलेशन करा. फर्स्ट कॅल्क्युलेशन ऑफ हिम्मत लिमिटेड शेअर इन संजय लिमिटेड. शॉर्ट फॉर्म मध्ये मी एच आणि यस लिहिलेला आहे. त्याचा फॉर्म्युला आहे शेअर्स अक्वायर बाय होल्डिंग कंपनी म्हणजेच शेअर्स अक्वायर बाय हिम्मत लिमिटेड छेद शेअर्स इश्यू बाय संजय लिमिटेड. शेअर्स अक्वायर बाय एच लिमिटेड किंवा हिम्मत लिमिटेड अपॉन शेअर्स इश्यू बाय संजय लिमिटेड. मग किती अक्वायर केले तर 8,000 आणि इश्यू किती केले हे कशावरून काढले आपण तर कॅपिटल वरून. कॅपिटल 1,00,000 होतं आणि एक शेअर 10 रुपयाचा आहे. 10 ने 1,00,000ला भाग दिला
म्हणजे शेअर्सची संख्या आली 10,000. मग 8,000 छेद 10,000 मॅन्युअली कॅल्क्युलेशन करायचं. 0 0 कॅन्सल केले, 2 ने भाग दिला, बेचोक 8 बेपंच 10. मग शेअर आला 4/5. म्हणजे 5 भाग प्रॉफिटचे होतील, त्यापैकी 4 भाग होल्डिंग कंपनीचे असणार आणि उर्वरित 1 भाग हा मायनॉरिटी कंपनीचा असणार. त्यानंतर सेकंड कॅल्क्युलेशन आपण करत असतो कॅपिटल प्रॉफिटचं. पण ह्या प्रॉब्लेम मध्ये लॉस आहे. आपल्याला बॅलन्स शीटला दिलेला आहे की वर्षाच्या शेवटी 25,000 रुपये लॉस आहे आणि ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला आहे की वर्षाच्या सुरुवातीला 40,000 रुपयेचा डेबिट बॅलन्स होता प्रॉफिट अँड लॉसचा, म्हणजेच लॉस होता. आणि शेअर्स कधी अक्वायर केले? वर्षाच्या सुरुवातीला 1 एप्रिल 2019ला. मग 1 एप्रिल 2019ला 40,000 रुपयाचा लॉसच आहे. मग जरी स्टेटमेंट आपलं कॅपिटल प्रॉफिटचं असलं तरी आपण तिथे ऑब्लिक करून लॉस असा शब्द टाकू शकतो, किंवा वरती स्टेटमेंटला नाव देतानाच स्टेटमेंट ऑफ कॅपिटल लॉस असं दिलं तरी चालेल, किंवा कॅल्क्युलेशन करून आणि नंतर कॅपिटल लॉस कॅल्क्युलेट झालाय असं लिहिलं तरी चालेल. मग पुढचं कॅल्क्युलेशन घ्या. सेकंड कॅल्क्युलेशन घ्या, स्टेटमेंट ऑफ कॅपिटल लॉस. खालच्या ओळीवर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जो 1/4/2019चा बॅलन्स आहे, ओपनिंग बॅलन्स, तुम्ही ओपनिंग शब्द टाकला तरी चालेल किंवा डेट मेन्शन केली तरी चालेल. तो दिलेला आहे 40,000 रुपये, पण तो डेबिट बॅलन्स आहे म्हणजे लॉस आहे, म्हणून लिहिताना मी -40,000 लिहिलं. यामध्ये दुसरं कोणतंही जनरल रिझर्व्ह किंवा ऍसेटचे ऍप्रिसिएशन डेप्रिसिएशन नाहीये, फक्त सिंगल अमाऊंट आहे, म्हणून टोटल तेवढी झालेली आहे कॅपिटल लॉस 40,000 रुपये. हा आपण दोन्ही कंपन्यांमध्ये वाटणार त्यांच्या रेशोच्या प्रमाणामध्ये. मग रेशो काय आहे तर प्रॉफिटचे 5 भाग करायचे, त्यापैकी 4 भाग होल्डिंगला आणि 1 भाग मायनॉरिटी कंपनीला. म्हणून 40,000ला 5 भाग दिला, 8,000चा 1 भाग आला. यसला म्हणजे संजय लिमिटेडला 8,000 आणि गुणिले 4 करून एचला म्हणजेच हिम्मत लिमिटेडला 32,000 रुपये आला लॉस. 32,000 आणि 8,000 असा कॅपिटल लॉस आपण 2 कंपन्यांमध्ये डिवाइड केला. हिम्मत लिमिटेड ही होल्डिंग कंपनी आहे आणि संजय लिमिटेड ही मायनॉरिटी कंपनी आहे. त्यानंतर थर्ड कॅल्क्युलेशन घ्या, रेव्हेन्यू प्रॉफिटचं. रेव्हेन्यू प्रॉफिट आहे हे आपल्याला कसं समजलं तर आपण 40,000 रुपये सुरुवातीचा लॉस होता, शेवटी लॉस 25,000 दिसतोय, म्हणजे याचा अर्थ रेव्हेन्यू प्रॉफिट झालेला आहे, वर्षभरामध्ये प्रॉफिट झालाय म्हणून लॉस कमी झाला. तर मग तिसरं कॅल्क्युलेशन घ्या, स्टेटमेंट ऑफ रेव्हेन्यू प्रॉफिट. खालच्या ओळीवर घ्या, प्रॉफिट फॉर द इयर इन ब्रॅकेट 40,000 मायनस 25,000. 40,000 हा ओपनिंगचा लॉस आणि 25,000 हा क्लोजिंगचा लॉस. मग दोन्हींची वजाबाकी करून दोन्हींमधला डिफरन्स आला 15,000, 15,000 रुपये. मग टोटल रेव्हेन्यू प्रॉफिट आलेला आहे 15,000 रुपये. तो दोन्ही कंपन्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट करा. एच लिमिटेडला 4 भाग आणि एस लिमिटेडला 1 भाग. एकूण 5 ने भाग दिला 15,000ला, 3,000चा 1 भाग, एसला 3,000, एचला 12,000. रेव्हेन्यू प्रॉफिट आपण डिस्ट्रीब्यूट केला. त्यानंतर चौथं कॅल्क्युलेशन घ्या, मायनॉरिटी इंटरेस्ट. 1 ते 4 कॅल्क्युलेशन जे आहेत ते आपण सर्व फिगर्स ज्या आहेत त्या मायनॉरिटी कंपनीच्या घेत असतो. मग चौथं कॅल्क्युलेशनला फॉर्मॅट ठरलेला आहे, फेस व्हॅल्यू ऑफ शेअर हेल्ड बाय मायनॉरिटी. मग त्यासाठी आपण आपलं पहिलं कॅल्क्युलेशन पाहणार. किती शेअर इश्यू केले होते यसने तर 10,000, त्यापैकी एचने किती टेक ओव्हर केले 8,000. मग राहिले किती शिल्लक यसकडे 2,000. एक शेअर आहे 10 रुपयाचा, मग 2,000 गुणिले 10 करून अमाऊंट येत आहे फेस व्हॅल्यू 20,000 रुपये. आता 20,000 रुपये मायनॉरिटी कडे शेअर शिल्लक आहेत. त्यानंतर कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट आपण ऍड करत असतो, पण इथे कॅपिटल लॉस झालेला आहे तर लॉस आपल्याला मायनस करावा लागेल. तर मायनॉरिटी कंपनीच्या हिश्श्याला लॉस किती आलेला आहे 8,000 रुपये, तो मायनस करायचा. रेव्हेन्यू मात्र प्रॉफिट आहे तर तो आपण प्लस करणार आहोत. म्हणून कॅल्क्युलेशन घ्या मायनॉरिटी इंटरेस्टचं. फेस व्हॅल्यू ऑफ शेअर हेल्ड बाय मायनॉरिटी इन ब्रॅकेट 2,000 शेअर्स इंटू ₹10, अमाऊंट मध्ये 20,000, लेस कॅपिटल लॉस. कॅपिटल लॉस मधला मायनॉरिटीचा हिस्सा 8,000 रुपये, ऍड रेव्हेन्यू प्रॉफिट, मायनॉरिटीचा हिस्सा रेव्हेन्यू प्रॉफिट मधला 3,000 रुपये. आता 20,000तून 8,000 मायनस करायचे म्हणजे 12,000 आणि त्यामध्ये 3,000 ऍड करायचे म्हणजे टोटल आली 15,000. मग मायनॉरिटी इंटरेस्ट आलेला आहे 15,000. 1 ते 4 कॅल्क्युलेशन आपण केलेले आहेत, सर्व फिगर्स मायनॉरिटी कंपनीच्या घेतलेल्या आहे. आता इथून पुढचे जे कॅल्क्युलेशन आहे ते होल्डिंग कंपनीच्या फिगर्स घ्यायचे असतात.
मग पुढचं कॅल्क्युलेशन घ्या, स्टेटमेंट ऑफ गुडविल. त्याचा देखील फॉर्मॅट ठरलेला आहे. कॉस्ट प्राइस ऑफ शेअर हेल्ड बाय एच लिमिटेड. ही कॉस्ट प्राइस कुठे पाहायची, तर बॅलन्स शीटला, इन्व्हेस्टमेंटला. मग इन्व्हेस्टमेंटची जी शेअर्स मधली किंमत आहे ती किती आहे, 55,000 रुपये. त्यातून आपण फेस व्हॅल्यू वजा करणार. फेस व्हॅल्यू म्हणजे त्यांनी किती शेअर्स टेक ओव्हर केले, 8,000. एक शेअर कितीचा आहे, 10 रुपयाचा, म्हणजे 80,000 रुपये आपण लेस करणार. मग या कॉस्ट प्राइस ऑफ शेअर हेल्ड बाय एच लिमिटेड 55,000 रुपये लेस फेस व्हॅल्यू 8,000 गुणिले 10 म्हणजे 80,000 रुपये. आणि लेस कॅपिटल प्रॉफिट लेस होत असतो, पण इथे कॅपिटल लॉस आहे. मग कॅपिटल लॉस मधला होल्डिंग कंपनीचा जो हिस्सा आहे 32,000 रुपये तो ऍड होईल, म्हणून ऍड कॅपिटल लॉस 32,000 रुपये. मग 55,000तून 80,000 रुपये वजा करा आणि 32,000 रुपये ऍड करा. कॅल्क्युलेशन करून आपलं उत्तर येत आहे 7,000 रुपये. प्लस मध्ये उत्तर आलं तर गुडविल आणि मायनस मध्ये उत्तर आलं तर कॅपिटल रिझर्व्ह, म्हणून गुडविल आलेला आहे 7,000 रुपये. हे कॅल्क्युलेशन आपण सर्व होल्डिंग कंपनीच्या फिगर्स घेऊन केलेले. त्यानंतर 6वं कॅल्क्युलेशन असतं अनरिअलाइज प्रॉफिटचं. जर स्टॉकवर ऍडजस्टमेंट असेल तर अनरिअलाइज प्रॉफिट येतो, पण ह्या प्रॉब्लेम मध्ये स्टॉकवर ऍडजस्टमेंट नाहीये, त्यामुळे अनरिअलाइज प्रॉफिट येणार नाही. म्हणून जे लास्टचं 7वं कॅल्क्युलेशन आहे ते 6 नंबरला येईल, स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्यासाठी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स घ्यायचा होल्डिंग कंपनीचा, जो बॅलन्स शीटला दिलेला आहे 35,000 रुपये. त्यामध्ये रेव्हेन्यू प्रॉफिट ऍड करायचा होल्डिंग कंपनीचा. मग रेव्हेन्यू प्रॉफिट होल्डिंग कंपनीचा आहे 12,000 रुपये, तो ऍड करूया. ऍड रेव्हेन्यू प्रॉफिट 12,000, 35,000 आणि 12,000 दोन्हींची टोटल आली 47,000 रुपये. याप्रमाणे आपण वर्किंग नोट अगोदर तयार करून घेतलेले आहेत. आता बॅलन्स शीट तयार करायचं. वरती नाव द्या, कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट ऑफ हिम्मत लिमिटेड अँड इट्स सबसिडरी संजय लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2020. बॅलन्स शीटला कॉलम करा. ऍसेट साइडला आणि लायबिलिटी साइडला प्रत्येकी 2-2 कॉलम आहेत अमाऊंटसाठी, इनर कॉलम आणि आउटर कॉलम म्हणून. लायबिलिटी अमाऊंट रुपीज, ऍसेट अमाऊंट रुपीज. बॅलन्स शीट तयार करताना आपण प्रॉब्लेमचं जे बॅलन्स शीट आहे ते समोर ठेवून सोल्युशनचं बॅलन्स शीट तयार करणार आहोत. फक्त यामध्ये ज्या आपल्या वर्किंग नोट्स आहेत त्यामधून प्रॉफिट अँड लॉस, मायनॉरिटी इंटरेस्ट आणि गुडविल याचं पोस्टिंग करणार आहोत. मग आधी लायबिलिटी साइड सुरू करूया. प्रॉब्लेमचं बॅलन्स शीट पहा. फर्स्ट आहे शेअर कॅपिटल, शेअर ऑफ ₹10 each. कॅपिटल घेताना आपण फक्त होल्डिंग कंपनीचं कॅपिटल घेणार आहोत, म्हणून या शेअर कॅपिटल इक्विटी शेअर ऑफ 10 each. होल्डिंग कंपनीचं जे कॅपिटल आहे 1,80,000 रुपये ते आउटर कॉलमला घ्या. त्यानंतर पुढचा आयटम क्रेडिटर्स आहे, पण त्यापूर्वी आपण आपला कॅल्क्युलेट केलेला प्रॉफिट अँड लॉस दाखवणार आहोत 47,000, म्हणून सेकंड आयटम घ्या प्रॉफिट अँड लॉस 47,000. त्यानंतर मायनॉरिटी इंटरेस्ट जे कॅल्क्युलेट केलेलं आहे ते घ्या 15,000 रुपये. मायनॉरिटी इंटरेस्ट 15,000. आता बॅलन्स शीटचे आयटम आपण पोस्टिंग करूया. तर बॅलन्स शीटला क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, बँक ओव्हरड्राफ्ट, त्यापैकी क्रेडिटर्सवर ऍडजस्टमेंट आहे, बिल्स पेएबल आणि बँक ओव्हरड्राफ्टवर ऍडजस्टमेंट नाहीये. क्रेडिटर्स मधून आपल्याला इंटर कंपनी ओइंगचे 15,000 रुपये लेस करायचे. मग नेक्स्ट आयटम घेतला बिल्स पेएबल, एच लिमिटेड म्हणजे हिम्मत लिमिटेड 20,000, संजय लिमिटेड 10,000, दोन्हींची टोटल आउटरला 30,000. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स, एच लिमिटेड म्हणजे हिम्मत लिमिटेड 40,000, संजय लिमिटेड 20,000, दोन्हींची टोटल इनर कॉलमला घ्या 60,000. त्यानंतर इंटर कंपनी ओइंग्स चे 15,000 रुपये आपल्याला लेस करायचे. मग लेस इंटर कंपनी ओइंग्स 15,000, 60,000तून 15,000 लेस करून आउटरला 45,000. त्यानंतर पुढचा आयटम आहे बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट फक्त हिम्मत लिमिटेडचा आहे, संजयचा नाहीये, त्यामुळे फक्त हिम्मत लिमिटेडचा दाखवा. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दाखवायचा नाही, कारण की तो आपण वर्किंग नोट मधला जो आहे 47,000 रुपये तो ऑलरेडी पोस्टिंग केलेला आहे. म्हणून घ्या बँक ओव्हरड्राफ्ट, डॅश करून लिहिलं तरी चालेल, डायरेक्ट लिहिलं तरी चालेल, हिम्मत लिमिटेड 20,000 रुपये. त्यानंतर आता बॅलन्स शीटची टोटल करा. बॅलन्स शीटची टोटल करून लायबिलिटी साइडची टोटल आधी करा किंवा आधी ऍसेट साइड तयार करून घ्या आणि त्यानंतर टोटल करा. आधी ऍसेट साइड आपण तयार करून घेऊया. ऍसेट साइडला फर्स्ट आयटम आपला वर्किंग नोट मधला
गुडविल घ्या, गुडविल आहे 7,000 रुपये, ऍसेट साइडला गुडविल 7,000. त्यानंतर बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर यावर कोणतीही ऍडजस्टमेंट नाहीये, फक्त डेटर्सवर ऍडजस्टमेंट आहे. त्यामुळे ह्या ज्या ऍसेट्स आहेत त्या आहे तशाच किमती घ्यायच्या आहेत. डेटर्सवर इंटर कंपनी ओइंगची ऍडजस्टमेंट आहे 15,000ची, तेवढे लेस करायचे आहेत. इन्व्हेस्टमेंट दाखवायची नाही, प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स पण दाखवायचा नाही. मग बघा बॅलन्स शीट घ्या. बिल्डिंग संजय लिमिटेड आणि हिम्मत लिमिटेड. संजयची, हिम्मतची आहे 50,000, संजयची आहे 40,000. बिल्डिंग एच लिमिटेडची 50,000 म्हणजे हिम्मत लिमिटेडची 50,000, यस लिमिटेडची 40,000, दोन्हींची टोटल आउटर कॉलमला घ्या 90,000. त्यानंतर मशिनरी हिम्मत लिमिटेडची 80,000, संजय लिमिटेडची 20,000, दोन्हींची टोटल घ्या 1,00,000. त्यानंतर फर्निचर हिम्मत लिमिटेडचं 60,000 आणि संजय लिमिटेडचं 20,000, दोन्हींची टोटल घ्या 80,000. डेटर्स वर मात्र ऍडजस्टमेंट आहे इंटर कंपनी ओइंगची, त्यामुळे डेटर्स इनरला घ्या. हिम्मत लिमिटेड 50,000, संजय लिमिटेड 25,000, दोन्हींची टोटल 75,000. 75,000 मधून 15,000 रुपये लेस करा, आउटरला 60,000. आता बॅलन्स शीटची टोटल करा, ऍसेट साइड आणि लायबिलिटी साइड यांची टोटल करा. 3,37,000 रुपयाला ऍसेट साइड आणि लायबिलिटी साइड टॅली होते. मग आपला प्रॉब्लेम 3,37,000ला टॅली झालेला आहे. पुन्हा एकदा वर्किंग नोट आणि प्रॉब्लेम पहा. हा प्रॉब्लेम आहे, या आपण 1 ते 6 वर्किंग नोट केलेले आहेत आणि हे आपलं कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट तयार झालेलं आहे, जे बॅलन्स शीट आपलं 3,37,000ला टॅली झालेलं आहे. थँक्यू.